हाय फ्रेंड्स, स्वादिष्ट असं रेसिपी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण दोडका आणि बटाट्याची खूपच स्वादिष्ट भाजी पाहणार आहोत। हे बघा, अशा प्रकारे दोडका असतो, त्याचे जे वरचं आहे शिरा ते आपण अशा चाकूच्या साहाय्याने काढणार आहोत किंवा तुम्ही पिलरच्या साहाय्याने पण काढू शकतात। खूप सुंदर आणि चवीला एक नंबरच अशी भाजी अशा प्रकारे तुम्ही करून बघा। दोडक्याची भाजी न खाणारे पण आवडीने खातील। प्रथम आपण पॅनमध्ये तेल टाकलं आहे, त्यानंतर आपण मोहरी टाकली आहे। मोहरी छान तडतडून द्यायची, त्यानंतर जिरे टाकायचे आहेत। कधी पण भाजी बनवताना आधी मोहरी टाकायची, कारण मोहरी तडतडायला वेळ लागतो। नंतर आपण जिरे टाकायचे आहेत, त्यानंतर जो बारीक चिरलेला कांदा आहे तो आपण त्यामध्ये टाकणार आहोत। सोनेरी रंग येईपर्यंत परतणार आहोत। व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला कळेल कशी बनवायची आणि किती टेस्टी बनते भाजी। त्यानंतर आपण कांदा, लसूण आणि कोथिंबीरीची छान पेस्ट बनवली होती ती टाकली आहे। खूप सुंदर लागते, अशा प्रकारे बनवून बघा। तुम्हाला इथे शेंगदाण्याच्या कुटाचा वापर न करता ही भाजी आपण बनवणार आहोत। त्यानंतर एक टोमॅटो बारीक चिरलेला मी टाकणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर। तुम्हाला टोमॅटो आवडत नसेल तर इथे तुम्ही स्किप केला तरी पण चालेल, पण टोमॅटोने खूप छान सुंदर असा स्वाद येतो। छान असं आपण त्यामध्ये मऊ होईपर्यंत तेलामध्ये परतणार आहोत। बघू शकता आपण किती सुंदर तेल सुटलं आहे, मसाला पण आपला छान भाजला गेला आहे। त्यानंतर माझा जो घरगुती काळा मसाला आहे तो मी येथे टाकणार आहे। त्यानंतर मी दुसरे कुठलेही मसाले येथे वापरणार नाही। बघा किती सुंदर अगदी घमघमाट सुटला आहे भाजीला, आपले जे वाटण आहे त्याला आणि आपण मसाला टाकला आहे त्याला। त्यानंतर आपण दोडका बघा अशा प्रकारे मी चिरून घेतला आहे आणि एक बटाटा त्याचं साल काढून तो पण आपण चिरून घेतला आहे। हे बघा, अशा प्रकारे मी त्याचे तुकडे केले आहेत। लहान मोठे तुम्हाला ज्या आकारात हवे आहे त्या आकारात तुम्ही कट करू शकता। अशा प्रकारे आपण टाकून घ्यायचं आहे आणि छान आपण हे तेलामध्ये आपण परतून घेणार आहोत। कुठली पण भाजी तेलामध्ये छान परतून घेतली तर त्याला खूप छान स्वाद येतो, खूप सुंदर। त्यानंतर आपण हळद टाकली आहे, माझी हळद टाकायची विसरली होती। चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे आणि छान असं आपण हलवून घेऊन नंतर आपण गरम पाणी त्यामध्ये टाकणार आहोत। कुठल्या पण भाजीला गरम पाणी टाकलं तर त्याचा स्वाद खूप छान लागतो आणि भाजी लवकर उकळते। तुम्हाला जशी घट्ट पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही बनवू शकता। दोडका न खाणारे पण आवडीने खातील, अशा प्रकारे तुम्ही करून बघा। खूप सुंदर आणि चवीला एक नंबरच अशी दोडक्याची भाजी तयार होते। हे बघा, आपण माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल। बघा, छान अशी उकळी आली आहे। आपण आता त्याच्यावर 5 मिनटासाठी झाकण ठेवणार आहोत आणि 5 मिनटं झाकण ठेवून मंद गॅसवरती छान आपण शिजवून घेणार आहोत, कारण आपण त्याच्या शिरा काढल्या आहेत त्यामुळे बटाटा आणि दोडका छान शिजेल। बघा किती सुंदर झाली आहे। आपण तेलाचा पण इथे जास्त वापर केला नाही आणि मसाल्याचा पण जास्त वापर केला नाही, तरी पण आपली भाजी दिसायलाच नाही तर चवीला पण एक नंबर अशी झाली आहे। ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकता। एवढी अप्रतिम चवीची भाजी तयार आहे मैत्रिणींनो। चला तर मग पटकन एक लाईक करा आणि रेसिपी आवडली तर छानशी कमेंट करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, फ्रेंडमध्ये शेअर करा। माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। स्वस्त रहा, मस्त रहा, आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या। पुढच्या रेसिपीसाठी तयार रहा। बाय बाय फ्रेंड्स।